महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करत तिच्यासह तिची सासू व पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल रामचंद्र गायकवाड राहणार म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। गायकवाड हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणावर विशाल गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विशाल रामचंद्र गायकवाड, खरं तर सांगताना अतिशय दुःख होत आहे। 2 दिवसावर निवडणुकीची अंतिम प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे, पण माझ्या बाबतीत राजकीय एक डाव साधला गेलेला आहे। मला आत्ताच कळलं की माझ्यावर एका महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल असं मला वाटलं नव्हतं। मी आजपर्यंत स्वाभिमानानं त्याचबरोबर पक्षाचं काम सातत्याने केलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या घरात माझ्या मिसेसला असेल किंवा मला असेल ही उमेदवारी मिळू नये यासाठी हे राजकीय षडयंत्र रचलं गेलेलं आहे। या राजकीय षडयंत्राचा मी आज बळी ठरलेला आहे। माझ्यावर गुन्हा दाखल झाला अशी बातमी मला कळालेली आहे। इतक्या घाणेरड्या प्रवृत्तीने जर राजकारण होत असेल तर मनाला खूप वेदना होत आहेत। आपल्या सगळ्यांना सांगताना अतिशय दुःख होतंय की इतकं प्रामाणिक काम करून इतकं सातत्यानं पक्षाची सेवा करून आज मला कोणीतरी इतका वाईट पद्धतीने धक्का दिलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी किंवा माझ्या घरातला कोणी नगरसेवक इच्छुक होतो, आम्ही हे नगरसेवक पदासाठी तिकीट मिळवणे म्हणून हे कुटील असा डाव रचला गेलेला आहे। मला सांगताना खूप दुःख होतंय मित्रांनो, पण अन्यायाविरुद्ध लढण्याची माझी कायम वृत्ती राहिलेली आहे। याही अन्यायातून मी सावरला जाईल अशी मला आशा आहे। या गोष्टीमध्ये कुठल्याही राजकीय गोष्टीचा म्हणजे पक्षाचा असो किंवा आमच्या नेतृत्वाचा असो कोणीही या गोष्टीसाठी त्यांचा उल्लेख करू नये। माझ्यावर आलेली ही वेळ आहे। निश्चितच या वेळेतून या संकटातून सुद्धा मी बाहेर तारून निघेल अशी मला आशा वाटते। या घाणेरड्या राजकीय प्रवृत्तीचा मी या ठिकाणी निषेध करतोय।